हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन. आपण ऐकत आहोत तूच माझा सोबती माय आर्मी ऑफिसर. कथेला सुरुवात करण्याआधी ज्यांनी अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून स्टोरीचे सर्व भाग तुम्हाला ऐकायला मिळतील. भाग 6. विहा अजिंक्यकडे कौतुकाने पाहत होती. एखाद्या सेलिब्रिटीला पाहिल्यावर जशी फिलिंग येते तशीच फिलिंग तिला अजिंक्यला पाहिल्यावर येत होती. तिने आत्ता कुठे त्याला व्यवस्थित स्कॅन केलं होतं. टॉप टू बॉटम ती त्याला निहाळत होती. त्याची जबरदस्त ती पर्सनॅलिटी, त्याची बॉडी, त्याची हाईट, त्याचे मसल्स, आर्मी कट, चेहऱ्यावरचं तेज, सगळं काही परफेक्ट आणि मोहात पडणारं होतं. चेहऱ्यावरचा कलर त्याने पुसला होता. त्याही अवतारात खूप हँडसम दिसत होता. विहाच्या डोळ्यांचं जणू पारणच फिटलं होतं. तिच्या मनातला, तिच्या स्वप्नातला राजकुमार असाच तर होता. तिला असाच लाईफ पार्टनर हवा होता. तिला असं आपल्याकडे एकटक पाहताना पाहून अजिंक्य किंचितसा गालात हसला. त्याने घसा खाकरला तशी विहा भानावर आली. आपण असं कसं वेड्यासारखं त्याला पाहत राहिलो? तो काय विचार करेल? या विचाराने ती मनातच खजील झाली. तिला स्वतःचाच राग आला. अरे अजिंक्य, मी काहीतरी विचारलं तुला. कलर कसा काय सांडला तुझ्या अंगावर? उमेशने परत विचारले. ते होय, अरे रंगपंचमी खेळून आलो. काय करणार, आजकाल आपल्या देशात केव्हाही होळी खेळली जाते. अशीच एक वेडी मुलगी कलर उडवत होती. मी मध्ये आलो आणि माझ्या अंगावरच आपली बादलीच पलटी केली. अजिंक्य काहीसा हसत म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून विहाने ओशाळून मान खाली घातली. अरे त्याला आत तरी येऊ दे, दारातच विचारणार आहेस का? सूरज, जा त्याला घेऊन तुझ्या रूममध्ये, मी फ्रेश व्हायला दे. विहा, तू कशी काय दे? सूरजच्या आई तिच्याकडे आल्या. ते विहाला आता शब्द सुचत नव्हते. सूरजच्या आईला काय सांगावं हाच प्रश्न तिला पडला होता. तिने सूरजकडे पाहिलं. ते मी जात होते आणि रस्त्यामध्ये सूरज दादा भेटला. त्यानेच मला पूजा आहे म्हणून बोलावलं. विहाने मोठ्या शिटाफीने थाप मारली आणि तिचे उत्तर ऐकून अजिंक्यसोबत जाणाऱ्या सूरजने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिलं. हो का, बरं झालं, पूजा आहे, प्रसाद घेऊनच जा, त्याही हसून म्हणाल्या आणि निघून गेल्या. अजिंक्य फ्रेश होऊन खाली आला. त्याने सूरजचे कपडे घातले होते. मगाशी कलरमुळे त्याला व्यवस्थित पाहता आलं नव्हतं, पण आता मात्र त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. विहा त्याला पाहतच राहिली, कारण तो इतका हँडसम आणि आकर्षक होता की कोणतीही मुलगी बघता क्षणी त्याच्यावर फ्लॅट होईल. धारदार नाक, गोरा रंग, जाड कोरीव भुवया, लाल ओठ, किंचितशी मिशी, अगदी रुबाबदार होता. जे जे गुण तिला तिच्या लाईफ पार्टनरमध्ये हवे होते ते तिला अजिंक्यमध्ये दिसत होते. विहाची अवस्था खूपच बेकार झाली होती. ती इतकी बेचैन आणि अस्वस्थ झाली होती की तिचं तिलाच कळत नव्हतं की तिला काय होतंय. आत्ताच्या आत्ता त्याच्याजवळ जावं आणि त्याला विचारावं की माझ्याशी लग्न करशील का? मला तुझ्यासारखाच नवरा हवा आहे. पण पहिल्याच भेटीत ती हे करू शकत नव्हती. तो आपल्याबद्दल काय विचार करेल असाच विचार तिने केला आणि ती तशीच शांत बसली. तिला त्याच्यासोबत खूप बोलायचं होतं, त्याच्याबद्दल विचारायचं होतं, आर्मीबद्दल विचारायचं होतं, पण तिला ते योग्य वाटलं नाही. कारण आज त्याची पहिलीच भेट होती, त्यामुळे त्यांच्याशी असं सारखं सारखं बोलणं तिला योग्य वाटलं नव्हतं. काय मग फौजी, कसा झाला प्रवास? किती दिवस सुट्टी आहे? सूरजने अजिंक्यला विचारले. प्रवास ठीक झाला आणि आता महिनाभर आहे, अजिंक्य हसत म्हणाला. अरे वा, बरेच दिवस तळ आहे तर. मग या सुट्टीत तरी शोधणार का एखादी फौजींबाई? सूरज. अजिंक्यचं लक्ष तिच्याकडे गेलं. आताही ती आपल्याला एकटक पाहते हे पाहून पुन्हा त्याला लाजल्यासारखं झालं. त्याने त्याची एक भुवई उंचावली तसं विहाने नाही मध्ये मान हलवून स्वतःची नजर फिरवली. अजिंक्य तिलाच निहाळत होता. तिचा तो बावरलेला चेहरा त्याला खूप गोड वाटला होता. स्वतःला कितीही अडवलं तरीही तिला पाहण्यापासून तो स्वतःला रोखू शकत. अधूनमधून त्याची नजर तिच्यावर जात होती. इकडे मालन आणि मनोहर
दोघेही टेन्शनमध्ये आले होते. पाहुणे कधीही येऊ शकत होते. त्यांनी विहाला घरात सर्वत्र शोधलं होतं, पण ती घरात कुठेच नव्हती. आता मात्र त्या दोघांची पाचावर धारण बसली होती, कारण पाहुणे आल्यावर त्यांना काय उत्तर देणार होते. मनोहरचा राग जास्तच वाढत चालला होता. ही काल ती ना एक दिवस तोंडाला काळं फासणार आमच्या. पाहुणे यायची वेळ झाली आणि ही गायब. नेहमीचीच नाटकं आहे तिची. येऊ देतच तिला आधी. तिला नाही सरळ केली ना तर नाव लावणार नाही. खूप झाले तिचे लाड. खूप ऐकून घेतलं तिचं. मनोहर रागारागाने तणतणत होते. मालूम तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन लावून पाहत होत्या. सगळ्यांना फोन लावून झाला होता, पण विहा तिकडे सुद्धा गेली नव्हती. कुठे गेली ही कार्तिक? सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन लावून झाला, पण ही कोणाकडेच नाही. मालक डोक्याला हात लावून बसल्या. इतकं चांगलं स्थळ हातचं निघून जाणार याचीच त्यांना काळजी वाटत होती. हे स्थळ त्यांना खूप आवडलं होतं. काहीही करून ते आज फिक्स करायचं असंच त्यांनी ठरवलं होतं. पण त्यांच्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरताना दिसत होतं, कारण नेहमीप्रमाणे विहाने आज सुद्धा त्यांना हुलकावणी दिली होती. मनोहर रावांचा राग क्षणाक्षणाला वाढत चालला होता. तोच दारावर टकटक झाली. त्यांनी दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजामध्ये मुलाकडचे लोक येऊन थांबले होते. तसे मनोहर राव उठून पटकन त्यांच्याकडे गेले. नमस्कार, या या ना, बसा. अगं मालन, पाणी घेऊन ये, पाहुणे आले. अरे मधुरातून या ना, बसा. मनोहर उसणं हसले. इकडे पाहुणे आले हे ऐकताच मालनच्या छातीत धडधडायला लागलं. आता मुलीला बोलवा असं म्हटल्यावर काय सांगायचं, त्यांना काय उत्तर द्यायचं हेच त्यांना सुचेनासं झालं. तरीही त्यांनी कसेबसे ग्लास भरले, ते ट्रेमध्ये ठेवले. थरथरत्या हातांनी त्या बाहेर घेऊन गेल्या. चेहऱ्यावर खोटं हसू होतं. अरे अजिंक्य, पाया पडून घे ना, उमेश अजिंक्यला म्हणाला. हो हो, पडतो ना. अजिंक्य पाया पडायला पुढे गेला. नेमकी त्याच वेळी विहा सुद्धा पाया पडण्यासाठी पूजेच्या समोर बसली. दोघेही जोडीने देवाच्या पाया पडत होते. तो बाजूला बसताच विहाला एक वेगळीच फिलिंग जाणवली. तिने चोर नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो हात जोडून बसला होता. विहाने देवाला हळद कुंकू फुले वाहिली आणि हात जोडले. आपल्या बाजूला आपला नवराच आहे असं तिला वाटत होतं. तिच्या मनात असंख्य उकळ्या फुटत होत्या. तिने डोळे बंद केले. देवा, मला बाकी काही नको. आजपर्यंत मी जे स्वप्न पाहत आले ते स्वप्न माझं पूर्ण कर. मला माझा फौजी मिळू दे. माझ्या बाजूला जो बसलाय तोच माझा नवरा झाला तर खूप बरं होईल. प्लीज 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 देवा, माझी एवढी इच्छा पूर्ण कर. मी तुझ्याकडे बाकी काहीच मागणार नाही. किती मस्त आहे हा, कसला हँडसम आहे, पर्सनॅलिटी किती मस्त आहे. विहा मनातच देवाकडे मागत होती. इतका उशीर काय मागते आहे देवाकडे? तिच्या कानाजवळ हळूच आवाज आला. तशी ती दचकली आणि तिने बाजूला पाहिलं तर अजिंक्यचा चेहरा तिच्या एकदम जवळ होता. तिच्या अंगावर सरकन काटा आला. ही कोणती पद्धत झाली असं अचानक कोणी बोलतो का? विहा, घाबरलीस? माणूस आहे मी, भूत नाही. हा, आता मगाशी तर तू मला भूत बनवलं होतंच. तेव्हा म्हटलं असतं तर चांगलं असतं. अजिंक्य निश्चित हसला. मी त्यासाठी सॉरी म्हटलंय ना, इतकं चिडवायची काही गरज नाही. विहा गाल करून म्हणाली. अरे इतका उशीर काय मागताय देवाकडे दोघेही? सूरज त्यांना म्हणाला. तसे दोघेही इथून उठणार तो तिथे बसलेल्या गुरुजींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. सौभाग्यवती भव, दोघांचा संसार सुखाचा हो, गुरुजी म्हणाले आणि दोघांनाही शॉक होऊन एकमेकांकडे पाहिले. बाकीचेही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. कसा वाटला आजचा भाग? जर स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक, कमेंट करा आणि शेअरही करा.